अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण अशा 3 प्रश्नांवर बोलणार आहोत जे प्रत्येक भक्तांच्या मनात कधी ना कधी येतात. आणि आज या प्रश्नांना उत्तर देणार आहेत स्वयं दत्तगुरू. हो, कारण दत्तगुरूंचे उत्तर हे शब्द नसतात, ते अनुभव असतात, ते बदल असतात आणि ते जीवनाची दिशा बदलून टाकणारे संदेश असतात. प्रश्न क्रमांक 1. गुरुवर, माझी प्रार्थना ऐकली जाते का? एक भक्त ध्यानात बसून रडून विचारतो, दत्तगुरू, मी रोज प्रार्थना करतो, पण माझं ऐकून घेताय का तुम्ही? त्यावर दत्तगुरूंचे उत्तर होतं, बाळा, तुझा आवाज शब्दात नसतो, तो तुझ्या भावनेत असतो. जिथे भावना खरी, मन पवित्र, तिथे माझे कान आपोआप लागलेले असतात. तुझे शब्द एक असतील, श्वास एक असेल, पण तुझी भावना हजारो आवाजांनी माझ्यापर्यंत पोचत असते. मी शांत आहे म्हणून मी दूर आहे असं समजू नकोस. मी उशीर करत आहे म्हणून मी विसरलो नाही तुला. योग्य वेळेत, योग्य रूपात आणि तुझ्या चांगल्यासाठी मीच उत्तर देतो. तू मागतोस तेच मिळेल असं नाही, पण तुझ्या कल्याणासाठी जे आवश्यक आहे ते नक्की मिळेल. त्यानंतर त्या भक्ताने दुसरा प्रश्न विचारला की माझ्यावर इतकी संकटे का येतात? भक्त पुन्हा विचारतो, गुरुदेव, मी तुमचा भक्त आहे, मग माझ्या आयुष्यात एवढ्या परीक्षा का येतात? त्यावर दत्तगुरूंचे उत्तर असते, बाळा, मी तुझ्या आयुष्यात अडचणी ठेवत नाही, मी तुझ्यातील सामर्थ्य जागं करण्यासाठी प्रसंग ठेवतो. जेव्हा तू तुटतोस असं तुला वाटतं, तेव्हा मी तुझ्यातलं नवीन रूप घडवत असतो. लोखंड जसं जळतं, तापतं, तेव्हा त्यामध्ये तलवारीचं धैर्य येतं. नदीला जसे अडथळे मिळाले की ती धबधबा बनते, तसेच भक्ताला संकटे आली तर तो महामानव बनतो. तू रडू नकोस, मी तुझ्याजवळ आहे आणि तू एकटा कधीच नाहीस. त्यानंतर भक्ताचा तिसरा प्रश्न होता की गुरुदेव, माझं आयुष्य कधी बदलेल? प्रत्येक भक्ताचा सर्वात मोठा प्रश्न, मी इतका जप करतो, श्रद्धा ठेवतो, मग बदल कधी होणार? त्यावर दत्तगुरू म्हणाले की बाळा, बीज आज पेरलं तर फळ उद्या येत नाही. धैर्य, श्रद्धा आणि सातत्य असलं की बदल नकळत तुझ्या आयुष्याला स्पर्श करतो. मी तुला जे देतो ते अचानक देत नाही, कारण अचानक मिळालेले टिकत नाही, पण साधनेने मिळालेले कधीच हरवत नाही. तू स्वतः बदल करायला सुरुवात कर, मी तुझ्या आयुष्याचा बदल पूर्ण करीन. गुरु हे बदल देत नाही, गुरु बदलण्याची ताकद देतात. मित्रांनो, प्रश्न हे सगळ्यांच्या मनात असतात, पण उत्तर मिळतं तेव्हा जेव्हा आपण शांत होतो. दत्तगुरूंची कृपा म्हणजे शब्द नव्हे तर अनुभव, आणि जो अनुभव एकदा येतो तो आयुष्य कायमचं बदलून टाकतो. दत्तगुरू म्हणतात, तुझ्यावर येणारी संकटे तुला तोडायला नाही वापरली जात, तर ती तुला घडवायला वापरली जातात. जसं सोनं तापलं तर त्याला तेज येतं, तसेच भक्त संकटातून चमकतो. मी तुला प्रकाश दाखवतो, पण त्या प्रकाशात चालण्याचं साहस तुझ्यात असायला पाहिजे. तुझी लढाई तुझीच आहे, पण त्या लढाईत मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुची ही शब्दे ऐकून भक्त थरथरतो, पण वेदनेने नाही तर शक्तीने. गुरूंची प्रेरणा त्याच्या मनात विजेसारखी उतरते. तो म्हणतो, गुरुदेव, आजवर मी शत्रू बाहेर शोधत होतो, पण माझा खरा शत्रू माझी भीती होती. आजपासून मी माझ्या मनाचे स्वराज्य सुरू करतो. गुरु स्मित हास्य करतात. मित्रांनो, दत्तगुरूंचा संदेश फक्त त्या भक्तासाठी नव्हता, तर तो आपल्यासाठीही होता. जिथे श्रद्धा,
धैर्य आणि गुरूंची कृपा असते तिथे अपयशाचा प्रश्नच उरत नाही. मित्रांनो, आजच्या कथेतील कोणता संदेश तुमच्या मनाला भिडला कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री गुरुदेव दत्त.